आमचा पंजोबा नवशा आजोबा धाकल्या हे तारपा वाद्य वाजवायचे। त्यानंतर धाकल्याचा मुलगा लाडक्या आणि लाडक्याचा मुलगा मी भिकल्या तारपा वाजवतो। हे वाद्य आमची वंशावळ आहे। आता माझ्या नातू पंतू शिकत आहेत, त्यांच्याबरोबर 8-70 लोक शिकवले, अशी भावना प्रसिद्ध तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांनी व्यक्त केली। देवाने आपल्याला जन्म दिला, मनाला विचारून आपण विचार करायचा असतो, विचारांनी आचार केला तरच विकास होतो, असेही त्यांनी सांगितले। रुद्रांग वाद्य पथक ट्रस्ट पुणे यांच्या दशकपूर्ती निमित्त आयोजित वाद्यपूजन सोहळ्याप्रसंगी पद्मश्री तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। रुद्रांग वाद्य ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित वाद्यपूजन सोहळ्यात आमदार हेमंत रासने, दीपक नागपुरे, नगरसेवक राजेंद्र काकडे, नगरसेवक अपूर्व खाडे, नगरसेविका पूजा जागडे, अभिनेते रमेश परदेशी, नितीन पंडित, आशिष कांटे, देवेंद्र वडके, अमित पळसकर, शिरीष थिटे, गणेश देशपांडे, मयूर ढमाले यांच्यासह शहरातील विविध वाद्य पथकातील गणेशोत्सव मंडळातील पदाधिकारी उपस्थित होते। याच कार्यक्रमात ट्रस्टचे अध्यक्ष अमर भालेराव यांनी पद्मश्री तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांची माहिती आणि ट्रस्टच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इंस्टाग्राम रील स्पर्धेची माहिती दिली। पुण्याच्या गणेशोत्सवाची ख्याती जगभर आहे आणि ढोल ताशा ही पुण्याची संस्कृती आहे। आम्ही ढोल ताशा वादक आहोत, म्हणून रुद्रांग वाद्य पथक ट्रस्ट पुणे यांच्या दशकपूर्ती निमित्त एका संस्कृतीकडून आणि वादकांकडून दुसऱ्या वादक संस्कृतीचा सन्मान व्हावा, याच उद्देशाने पद्मश्री तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांचा सत्कार करण्यात आला, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अमर भालेराव यांनी दिली। धिंडा म्हणाले, आमचा तारपा देवासाठी वाजतो, देव कार्याचे वाद्य आहे। हे वाद्य श्वासाने वाजतं, वारा येतो तेव्हा झाड हलतं, तसं तारप्याला श्वास दिला की ते वाजतं। माडाचं पान, 2 बांबू आणि त्याला दुधी जोडलेली असं हे वाद्य बनवलं जातं। तारप्यात नर आणि मादी आहे, शरीराला जेवढा श्वास तेवढा श्वास या दोघांनाही घालायचा असतो। गणेशोत्सवाला 135 वर्षाची भव्य परंपरा आहे। आता वाद्य पथकांची उद्घाटने झाली की गणेशोत्सव आला असे वाटते। प्रत्येक वेळी टप्पा बदलत गेला, या काळात धर्म, संस्कृती, परंपरा जपण्याचे काम गणेशोत्सवाने केले, असं मत हेमंत रासने यांनी यावेळी व्यक्त केलंय। हे तारपा आमचं जे आता समोर देवासाठी, देव कोणचंही कार्य असेल, गणपतीचा असेल, दुर्गादेवीचा असेल, कोणतेही वाद्य, हे वाद्य सुवासाने वाजतं। वारा येतो तेव्हा झाड हिंडतं, तसा त्याला सुवास दिला काय ते वाजतं। नर आणि मादी आहे, स्त्री पुरुष असं हे बनवलेलं आहे। हे माडाचं पात आहे आणि 2 बांबू आहे, बाई आणि पुरुष, आणि त्याला दुधी जोडलेले आहे। यांना दोन्ही आपल्या जसा शरीराला सुवास तेवढा त्याला सुवास घालायचा। आमचं हे नवशा पिंजोबा पहिलं वाजवायचा, आजोबा धाकल्या वाजवायचा, धाकल्याचा मुलगा लाडक्या वाजवायचा, लाडक्याचा मुलगा मी भिकल्या वाजवायचा। हे वाद्य आमचे वंशावळ हे देवाधर्मानं पारंपरिक आहे। आता माझा नातू पंतू शिकतोय, बाकीचे लोक मी बरंचसं 60-70 लोक सगळं शिकवलं, पण तेवढी देवाची माहिती आणि देवाने जन्माला दिलाय ते आपले मनाला विचार करून आपले विचार करायचा। विचाराला विचार केला तेव्हा विकसित होईल, असं हे वाद्य माझं तुम्हाला वाजवून दाखवायचं आहे। आज 135 वर्षाची भव्य आणि दिव्य परंपरा लाभलेला गणेशोत्सव पहिल्यांदी वेगवेगळ्या माध्यमातून, ज्यावेळेस अतिशय पहिला सुरुवातीचा काळ होता त्यावेळेस कार्यकर्ते स्वतः मांडव घालायचे, सजावट करायचे आणि त्या 2 महिन्यात आपल्याला उत्सव आला असं लक्षात यायचं। त्यानंतर लोकवर्गणीच्या माध्यमातून हा उत्सव जास्ती, आजसुद्धा त्याच्यात लोकवर्गणीचा भाग आहे, परंतु लोकवर्गणीतनं ही चळवळ पुढे जाताना 2 महिने त्यावेळेस लोकवर्गणी केली जायची। आणि आता वाद्य पथकाची उद्घाटनं झाली की गणेशोत्सवाला असं वाटतं। प्रत्येक वेळेस टप्पा बदलत गेला, परंतु धर्म, संस्कृती, परंपरा हे जपण्याचं काम या गणेशोत्सव मंडळातील ज्या वेळेस बदलत गेलेल्या त्याच्यात आलेल्या संस्कृती